नमस्कार मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर येत आहे। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटकेमध्ये असलेले वाल्मिक कराड व त्यांची गँग सुदर्शन गुले हे सध्या बीडच्या जेलमध्ये आहेत आणि बीडच्या जेलमध्ये वारंवार त्यांना वेगळा एक बराक किंवा सेल द्यावा म्हणून वारंवार मागणी होत आहे। परंतु मित्रांनो, या दरम्यानच सध्या बीडच्या जेलमध्ये आरोपींचे कबुली जबाब घेण्याचे काम चालू आहे आणि या कबुली जबाब घेण्याच्या कामामध्येच आरोपी असणारे सुदर्शन गुले व वाल्मिक कराड हे त्यांचे जे आका आहेत यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे। यांच्यावरती जो हल्ला करण्यात आलेला आहे, प्राथमिक दृष्ट्या जो पाहण्यात आलेला आहे तो महादेव गीते व अक्षय आठवले हे असे त्या हल्ला करणाऱ्यांचे नाव आहेत। म्हणजे महादेव गीते गँगकडून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे, ही प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे। सध्या बीडच्या जेलमध्ये जे वातावरण आहे ते शांततेचं आहे, परंतु हा हल्ला का करण्यात आलेला आहे याबाबत जर प्राथमिक माहिती जर पाहिली तर महादेव गीते यांच्यावरती जी खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत याबद्दल त्यांनी त्याच्यावरती हल्ला केलेला आहे आणि प्राथमिक माहिती तर अशीच आहे। परंतु सध्या वाल्मिक कराड यांची व महादेव गीते यांची जी झटापट झाली त्यामध्ये वाल्मिक कराड व सुदर्शन गुले यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, अशी तरी प्राथमिक माहिती सध्या आपल्याला भेटत आहे। मित्रांनो, जेव्हापासून वाल्मिक कराड व सुदर्शन गुले यांना अटक करण्यात आली त्यावेळेसपासूनच त्यांना बीडच्या जेलपासून किंवा सुरेश दस यांनी पण मागणी केलेली आहे की त्यांना नागपूर किंवा अमरावती या जेलमध्ये टाकण्यात यावे, कारण येथे त्यांना जे सुविधा पुरवण्यात येतात त्याबद्दल ते नाराज आहेत। त्यामुळेच आणि इथे त्यांच्यावरती हल्ला होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की बीडच्या जेलमध्ये बहुतांश जे आरोपी आहेत ते वाल्मिक कराड यांच्याशी रिलेटेडच आहेत। त्यामुळे त्यांना वेगळा एक सेल किंवा वेगळा जेलमध्ये टाकावेत अशी वारंवार मागणी ही भाजप आमदार सुरेश दस यांच्याकडून करण्यात येत आहे। परंतु सध्या झालेल्या या हल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया आहेत हे आता पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याला काय वाटतं, वाल्मिक कराड यांच्यावरती झालेला हा हल्ला बरोबर आहे का चुकीचा हे आपल्याला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा।